मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करतोय। मोर्चा निघाल्यानंतर सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी येणार अशी चर्चा होती, पण त्याबाबत सरकारी पातळीवर कुठलीही हालचाल दिसत नसल्याने आंदोलकांचा रोष वाढू लागलाय। पाहूयात हा रिपोर्ट। मराठा मोर्चा पुण्याच्या वेशीवर। चर्चेसाठी सरकारी शिष्टमंडळ येण्याच्या फक्त अफवा। मराठा आरक्षणावर तोडगा निघणार कधी? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीहून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा रांजण गावात म्हणजे पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचलाय। रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आता जरांगे पाटलांनी पुण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। रांजणगावमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, पण चर्चेअंती कोणत्याही तोडग्याविना ही बैठक संपली आहे। काहीच तोडगा निघाला नाही, पण मोर्चाच्या पहिल्या दिवशी काहीशी ताठर भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगेंनी चौथ्या दिवशी मात्र चर्चेची दारं उघडी असल्याचं सांगितलंय। तर मराठा आरक्षणासाठी संपूर्ण प्रशासन काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सरकारने भरडू नका, आमचा हक्काच आहे ते द्या, नसता इथं सगळ्याची खरडपट्टी होणार आहे, सगळ्यांची, कोणाला सुट्टी राहणार नाही। इथं आपलं 4:30ला आमचं संपलं, 4च्या अंदाजात 4 4:30च्या ते 5:45 वाजेपर्यंत चर्चा आपण त्याला आपले मुद्दे कायम ठाम सांगितले, असे ते ऐकले, लिहून घेतले आणि गेले। सरकार मुख्यमंत्री साहेबांशी सरकारशी बोलतो म्हणले, बोलतील, आम्ही दार उघडे ठेवले, करणं काम आहे तुमचं आणि आमचे हक्क सोडून दुसरीकडे नाही मागितलं, हक्कातच मागितलं। आडमोठा भूमिका नाही, पण मी नाही हटत। हे सरकार देणार आहे, हे सरकार निर्णय घेणार आहे, त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करणं आवश्यक आहे। आणि सरकारने दिलेला शब्द जो आहे, मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते टिकणार देणार, कायद्याच्या चौकटीत बसणार देणार, इतर ओबीसी इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता देणार, ही भूमिका आजही आमची कायम आहे आणि म्हणून सहकार्याची अपेक्षा सरकारची आहे। अंतरवाली सराटीतून निघताना जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ येणार असल्याची पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू आहे, पण अजून कोणताही मंत्री जरांगेंची चर्चा करण्यासाठी आलेला नाहीये। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार 3 पातळीवर कामाला लागले। एकीकडे राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण केलं जातंय। 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान प्रशासकीय यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण केलं जाणार आहे। तर दुसरीकडे मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली असून बुधवारी त्यावर सुनावणी पार पडणार आहे। याशिवाय कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र वाटपाचं कामही युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय। आता मनोज जरांगे पाटील अवघ्या 2 दिवसात मराठा मोर्चासह मुंबईत धडकतील। पण सरकारी पातळीवरची हालचाल पाहता 2 दिवसात आरक्षणाबाबतचा निर्णय घेणं कठीण दिसतंय। त्यामुळे जरांगेंच्या मोर्चाला तोंड देतानाच आरक्षणाच्या निर्णयासाठीची आवश्यक प्रक्रिया पार पाडणं अशी तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर।